ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत. पावसाळा स्पेशल ना ही रेसिपी तर प्रत्येकाने केलीच पाहिजे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुम्हीसुद्धा नक्कीच ही रेसिपी कराल, कारण की खूप जास्त भन्नाट अशी ही रेसिपी तयार होणार आहे. रेसिपी तयार झाल्यानंतर त्याचा रंग आणि रूप पाहून ना तुम्हीसुद्धा नक्कीच आश्चर्य वाटणार आहे. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे बघा, आपण इथे माशांची अंडी घेतली आहे. आमच्या इकडे तरी याला माशांची अंडी म्हणतात, पण तुमच्या इकडे याला काय नावाने म्हणतात ना, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. ही अंडी स्वच्छ अशी मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे आणि नंतर ना त्याच्या जो वरचा पातळ कवच असतं ना, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. ते काढल्यानंतर ना आपली अंडी जी आहे ना, ती अगदी आरामात सुट्टी होतात. आता इथे बघा, सगळी अंडी मी अशाच पद्धतीने सुट्टी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. पाहू शकता, इथे सगळी अंडी आपली सुटसुटीत अशी करून झालेली आहे आणि नंतर ना थोडीशी चमच्याने मी मॅशसुद्धा करून घेतलेली आहे. यामध्ये अगदी थोडंसं अद्रक आणि लसणाची मी पेस्ट वापरलेली आहे, ठेचून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर पेस्ट असेल ना अवेलेबल रेडीमेड, तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. कोथिंबीर नक्कीच घाला, कारण की कोथिंबीरनीसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत. मसाल्यांचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि इथे मी 2 मोठे चमचे फिश फ्रायचा मसाला घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा वगैरे घेऊ शकता. अगदी थोडंसं इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे, याने रंग खूप छान येतो. असेल तर घाला किंवा नाही घातली ना तरी चालेल. 1 ते 2 चमचे इथे मी धना पावडर घातलेली आहे आणि नंतर ना यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे. लिंबूसुद्धा आवर्जून पिळा, कारण की लिंबाने खूप छान अशी टेस्ट येते याला. ही रेसिपी ना पुन्हा पुन्हा सांगते मी, आवर्जून करून पहा, कारण की खूप जास्त अप्रतिम होते आणि यूट्यूबवर सुद्धा पहिल्यांदाच ही रेसिपी असणार आहे. तुम्हीसुद्धा यापूर्वी ही रेसिपी कधीच केली नसेल किंवा पाहिलीसुद्धा नसेल. पण जर एकदा ही रेसिपी तुम्ही केली ना, तर नक्की जेव्हा केव्हा असा अंड्यांचा सीझन येईल ना, तेव्हा तुम्ही ही रेसिपी करायला मात्र विसरणार नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि हे छान असं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे हाताने सुद्धा मिक्स करू शकता किंवा मग अशा पद्धतीने चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता. पण जर हाताने मिक्स केलं ना, तर नक्कीच व्यवस्थित असं मिक्स होतं, त्यामुळे शक्यतो हाताने मिक्स करा. आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक केलं नसेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. इथे बघा, आता बोलता बोलता आपली माशांची अंडी आहे ना, ती अगदी मसाल्यांमध्ये अगदी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. तुम्हीसुद्धा अगदी याच पद्धतीने मिक्स करा. आता हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. आता इथे मिरच्या घेऊया. इथे मी कमी तिखट असलेल्या ज्या पोपडी मिरच्या असतात ना आपल्या, त्या घेतलेल्या आहेत. एक 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत. ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. पण रेसिपी करताना ना नक्कीच जास्त करा, कारण की अगदी 10 ते 15 मिनटात ही रेसिपी फस्त होणार आहे आणि अजिबात शिल्लकसुद्धा राहणार नाही. आता बघा, मिरची आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर न त्यातल्या बिया वगैरे काढून अगदी या पद्धतीने ह्या मिरच्या आपल्याला कट करायच्या आहेत. फक्त वरच्या साईडने आपल्याला एक काप द्यायचा आहे आणि अगदी या पद्धतीने हाताने या मिरच्यांचे ज्यातल्या बिया वगैरे असतात ना, त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत. पाहू शकता, अगदी सहज पद्धतीने यातल्या बिया निघतात. अशाच पद्धतीने आता सगळ्या मिरच्यांमधल्या मी बिया काढून घेते. इथे बघा, सगळ्या मिरच्यांमधल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. तुम्हीसुद्धा अगदी याच पद्धतीने मिरच्या कट करा, म्हणजे जी आपण मॅश केलेली माशांची अंडी आहेत ना, ती यामध्ये भरता येईल. आता तुम्हाला तर कळलंच असेल की आपण यामध्ये माशांची अंडी भरणार आहोत. यापूर्वी तुम्ही बटाटा भरला असेल किंवा डीप फ्राय करून ह्या मिरच्या केल्या असतील, पण अशा पद्धतीने कधी मिरच्या केल्या आहेत का? खायला नक्कीच खूप जास्त अप्रतिम लागतात. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगते, एकदा तरी करून पहा. आणि हा व्हिडिओ ना तुमच्या मित्रमैत्रिणींसुद्धा शेअर करा, कारण की त्यांनासुद्धा अशाच वेगवेगळ्या आणि नवीन रेसिपी पाहायला मिळतील. आता बघा, हातानेच अगदी या पद्धतीने मी या मिरच्यांमध्ये अंड्यांची माशी भरून घेणार आहे. तुम्हीसुद्धा अगदी याच पद्धतीने भरा. हलक्या हाताने दाबून भरायची आहे, म्हणजे गच्च अशी ही माशांची अंडी यामध्ये भरली जातात. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. अगदी तोंडाला पाणी सुटणारी आहे, कारण की
व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही जेव्हा ही रेसिपी तयार झालेली बघशाल ना, तेव्हा तुम्ही ही रेसिपी लगेच करायला घ्याल, इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. अशाच पद्धतीने बघा आता सगळी मिरच्यांमध्ये ही अंडी मी भरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. जर सगळी अंडी भरताना दाखवली ना, तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल. त्यामुळे सुरुवातीला इथे मी सगळी अंडी भरून घेणार आहे आणि नंतर दाखवणार आहे. इथे पाहू शकता आपली सगळी माशांची अंडी मिरच्यांमध्ये भरून झालेली आहेत. अजून काही शिल्लक राहिलेली सुद्धा मॅश केलेली अंडी आपली उरलेली आहे. त्याचा कसा वापर करायचा ना, हे सुद्धा सांगणार आहे. पाहू शकता एक 5 ते 6 मिरच्या मी इथे भरून ठेवलेल्या आहेत आणि हे शिल्लक राहिलेले जी माशांची अंडी आपण मॅश करून ठेवलेली आहे ना, त्यांचासुद्धा आपण अगदी छान पद्धतीने पुढे वापर करणार आहोत. आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. जितकं आपण तळण्यासाठी तेल वापरतो ना, तितकं वापरायचं नाही. एक 2 ते 3 पळीपत मी तेल घातलेलं आहे. तेल अगदी छान कडकडीत तापून द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेलं लसूण घालायचं आहे. अगदी बारीक असं लसूण चिरून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही ठेचूनसुद्धा लसूण घालू शकता. थोडीशी कोथिंबीरसुद्धा इथे मी तेलामध्ये घातलेली आहे आणि गॅस इथे आपल्याला मीडियम ठेवायचा आहे. गॅस अजिबातच फास्ट वगैरे करू नका. मीडियम गॅसवरतीच ह्या मिरच्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता बघा गॅस मीडियम करून झाल्यानंतर एक एक मिरची यामध्ये मी ठेवून घेत आहे. एक 5 ते 6 मिरच्या आरामात अशा पद्धतीने पॅनमध्ये वगैरे बसल्या जातात. तुम्हाला जर मोठ्या एखाद्या भांड्यामध्ये करायचे असतील किंवा तुम्ही जर मिरच्या जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल ना, तर तव्याचा वगैरे वापर करा, म्हणजे एक गठ्ठी मिरच्या सर्व त्यामध्ये बसल्या जातील. आता मीडियम गॅसवरती 2 मिनटंही मी झाकून ठेवलं होतं. पाहू शकता ज्या पहिल्यापेक्षा मिरच्या किंवा अंडी आहेत ना, ती बऱ्यापैकी फुललेली आहेत. आता एक साईड आपल्याला याची पलटी करून घ्यायची आहे. अजिबातच गॅस बघा मी कुठेही फास्ट केला नव्हता. अगदी मीडियम गॅसवरती आरामात या मिरच्या आपल्याला शिजवून द्यायच्या आहेत. आता अगदी हलक्या हाताने चिमट्याने वगैरे आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा सगळ्या मिरच्या मी पलटी करून घेतल्या आहेत आणि पुन्हा झाकण ठेवून याला एक 2 ते 3 मिनटासाठी अजून शिजून देणार आहे. इथे एक 2 ते 3 मिनटं झालेली आहेत आणि अगदी छान अशा ह्या मिरच्या आणि आपली जी माशांची अंडी आहेत ना, ती छान अशी शिजलेली आहेत. तुम्ही इथे पाहू शकता मिरचीचा रंग किती जास्त छान आलेला आहे. वरण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर, तांदळाच्या भाताबरोबर तोंडी लावायला कशासोबतही या मिरच्या खायला अगदी अप्रतिम लागतात. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आता सगळ्या मिरच्या आपल्याला एक एक कडून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. गॅस इथे मी बंद केलेला नाही आहे, कारण की आपण जे माशांची अंडी सुरुवातीला मॅश केलेली ठेवली होती ना, त्याचं काय करायचं नाही हे सांगणार आहे. त्यामुळे बघा इथे मी गॅस अगदी स्लो केला आहे आणि सगळ्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेते. आता जी माशांची अंडी उरलेली होती ना, त्याला मी थोडासा वरनं रवा लावून घेतला होता आणि जी बाकीची आपण मॅश करून घेतलेली अंडी होती ना, ती अगदी या पद्धतीने आपल्याला तेलावरती थोडीशी पसरून घालायची आहे. ही अंडी अशी खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात. त्यामुळे जर तुम्हाला मिरचीमध्ये वगैरे भरायची नसेल ना, तर तुम्ही नक्कीच या पद्धतीने सुद्धा करून पहा. खूप जास्त अप्रतिम लागतात चवीला. माशांची अंडी झाल्यानंतर त्यावरती तुम्ही लिंबू, कांदा वगैरे पिळून अगदी छान लागतात खायला. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. आता ही अंडीसुद्धा एक 4 ते 5 मिनटं आपण मीडियम गॅसवरती तेलावरती शिजून देणार आहोत. खूप जास्त तेलसुद्धा घालायची गरज नाही आपल्याला. अगदी झटपट ही अंडी तयार होतात. आता बघा थोड्या वेळ झाकण ठेवून ही अंडी मी 2 मिनटासाठी शिजून देणार आहे. अगदी छान गोल्डन रंग येतोपर्यंत ही अंडी तयार झालेली आहेत बघा. वरनं छान कुरकुरीत आणि अगदी आतून मऊसूत अशी ही अंडी तयार होतात. आणि ज्या आपल्या मिरच्यासुद्धा आहेत ना, त्यासुद्धा अगदी कुरकुरीत अशा तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथे रंगसुद्धा पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे. खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात. वरनं थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि या चटपटीत मिरचीचा तुम्ही या पावसाळ्यामध्ये अगदी छान असा स्वाद घेऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.